पुढची बातमी पाहूया। देशभरातील लाखो विठ्ठल भक्तांच्या मनामनात आणि घराघरात आता विठुरायाचा जयघोष सुरू होणार आहे, सुगंध दरवळणार आहे। आषाढी सोहळ्यापूर्वी मंदिर समितीने भाविकांना मोठी खुशखबर दिली आहे। देवाच्या गळ्यातील तुळशीच्या आणि सुवासिक फुलांच्या हारांपासून अगरबत्ती आणि धूप बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। रोज देवाच्या गळ्यात शेकडो तुळशीचे हार आणि सुगंधी फुलांचे हार घालण्यात येत असतात। यात आता या तुळस आणि सुगंधी फुलांच्या निर्माल्यापासून 4 फ्लेवरच्या अगरबत्ती मंदिर समितीने सहभागातून बनवून घेतल्या असून आता या विक्रीसाठी बाजारात आल्या। 50 ग्राम वजनाच्या या अगरबत्तीच्या पुड्याची किंमत केवळ 50 रुपये ठेवण्यात आली आहे। पंढरपुरातील ऋषिकेश भट्टड यांच्या प्रभव अरोमॅटिक्स यांच्याकडून अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले। विठ्ठल मंदिरात देवाच्या गळ्यात ज्या तुळशीच्या हारा असतात त्या तुळशीच्या हारापासून ह्या अशा पद्धतीच्या सुगंधी अगरबत्ती मंदिर समितीने बनवून घेतलेल्या आहेत। यामध्ये समर्थ असेल, केशर चंदन असेल, सोनचाफा असेल, निशिगंध असेल, असे 4 फ्लेवरमध्ये या उदबत्त्या बनवलेल्या आहेत। आज आल्यानंतर काही भाविकांना पहिल्याच दिवशी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही बदलापूर मुंबई। काय देवाचा सहवास आता तुमच्या घरापर्यंत असणार आहे, तर चांगलीच गोष्ट आहे आमच्यासाठी ती। आणि आम्हाला आवडली तर आम्ही वारंवार हीच उदबत्ती घेऊन जाणार। तुळशीगंध अगरबत्ती नवीनच लॉन्च झालेली आहे। आपल्या घरापर्यंत पांडुरंगाचा वास राहावा आणि साथ राहावी या दृष्टिकोनातून आम्ही तुळशीगंधा ही अगरबत्ती घेऊन जात आहोत। या तुळशीपासून बनवलेल्या या अगरबत्ती आहेत आणि याचा सुवास म्हणजेच देवाचा सुवास या अगरबत्तीच्या माध्यमातून आता भाविकांना त्यांच्या घराघरात आणि मनामनात अनुभवता येणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाण, एबीपी माझा।